तर जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे पब्लिक. तर वाशिष्ठी डेअरी आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवसाचा मानकरी म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील मथुर आज प्रदर्शनामध्ये दाखल होता आणि मी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. पाहिलं तर जवळजवळ जे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी जे लोक आलेले ना त्यातले जवळजवळ 90% लोक ही मथुरला पाहण्यासाठी आलेले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेले. तर त्याच्यासोबत जे जे लोक होते ते एक एक करून मथुरला सेल्फी घेण्यासाठी सोडत होते कारण की तो आजचा तिथला सेलिब्रिटी होता. तर सेलिब्रिटी होता बरोबर आहे. तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, जर बैल सेलिब्रिटी बनू शकतो तर तुम्ही का नाही बनू शकत. तुम्ही पण त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहात आणि तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहात. बैल आणि नाव कमवणं ही मोठी गोष्ट नाही भाई. त्यांनी त्याचं जीवावरती नाव केलं आणि मेन गोष्ट म्हणजे मी बैल आहे म्हणून त्याला काय बोलत नाही. कंपॅरिझन तर अजिबात करत नाही माणसाचं आणि बैलाचं. सो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे, तो तर बैल आहे, तो त्याचं नाव कमवू शकतो. तुम्ही त्याच्यासोबत सेल्फी काढायला लाईनमध्ये उभे राहून त्याच्यासोबत सेल्फी काढू शकता ना. तुम्ही तर माणूस आहात ना, मग तुम्ही पण नाव कमवा ना भाई. त्याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीन मोठे आहेत आणि कितीतरी पटीन बुद्धी तुम्हाला चांगली आहे. तर मला तुम्हाला एकच सांगायचं, थांबू नका, स्वतःचं नाव कमवा आणि तुम्ही पण सेलिब्रिटी व्हा. जे लोक आज मथुरला पाहण्यासाठी तिथं फोटो काढत होते ना त्या लोकांनी उद्या तुमच्यासोबतही फोटो काढले पाहिजेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय असते ती तुम्हाला सांगतो, आपण कोणासोबत तरी फोटो काढण्यापेक्षा ना आपल्यासोबत कोणीतरी फोटो काढला पाहिजे की ती सगळ्यात मेन मोठी गोष्ट असते आणि अभिमानाची गोष्ट असते. सो तुम्ही पण आहे ना असं काहीतरी करा की तुम्ही पण सेलिब्रिटी व्हाल आणि आहे ना तुम्ही पण एवढे मोठे कॅफेबल बना की भाई तुम्ही पण बनाल आणि बनवून दाखवा. कॅफेबल व्हा. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, यातून एक गोष्ट कळली, जर तो बैल सेलिब्रिटी होऊ शकतो तर आपण का नाही. सो तुम्ही आहे ना सेलिब्रिटी बना. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, थांबू नका बस.